नमस्कार मित्रांनो, विणे दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये समर आणि स्वानंदी यांनी आता एकमेकांचा हात हातामध्ये धरलेला आहे। दोघेही एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघत आहे, तर मलिका मात्र आता तिचा इतका जळफाट होत असतो। तिला असं वाटतं नक्की यांच्यामध्ये काय नवीन सुरू होतंय आणि हे असं व्हायला नकोय, काहीतरी आपल्याला करावं लागेल असं मात्र ती आता म्हणजे सांगत असते। त्यावरती आता स्वानंदी म्हणते की इट्स ओके, मी समजू शकते। त्यावरती समर म्हणतो की आता मात्र ह्या सगळ्याचा आनंद मला वाटतो, पण ह्या सगळ्याचा अनुभवच नाही। स्वानंदी म्हणते की छान, मी तर तुमच्याकडे अनुभव घेऊनच आले। तेव्हा समर म्हणतो की मला तसं म्हणायचं नव्हतं, आणि बघा ना याला काही अर्थ आहे का? नाही। मलिका लगेच आता गुपचूप थोडीशी बाजूला होते आणि ऐकण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत, तेव्हा आता आपण एकमेकांचे हात तर धरू शकतो। म्हणून समर पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा मात्र स्वानंदीचा हात धरतो। तो स्वानंदीला म्हणतो की खरंच आहे। स्वानंदी विचारते की काय? समर म्हणतो तुमचे डोळे खरंच खूप सुंदर आहेत। तेव्हा आता स्वानंदी थँक्यू असं म्हणते। समर म्हणतो की थांबा, अहो जाऊ नका, आणि खरं तर या डोळ्यामध्ये बघून ह्या डोळ्यांकडे मला सतत बघावंसं वाटतं, एखाद्या चित्रासारखं। स्वानंदी म्हणते की तुम्हाला कंटाळा नाही येणार का? समर म्हणतो की काय, तुमच्याकडे बघण्याचा कधीच नाही। आणि ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात, एकमेकांच्या हात धरून एकमेकांच्या डोळ्यात बघण्यासाठी। तेव्हा मात्र आता हा अंशुमन धावतच येतो दादा करत। आता त्यांचं हे नाटक चालू असतं। आता मात्र समर आणि स्वानंदी यांनी दोघांनी एकत्र येऊ नये यासाठी यांचं हे नाटक सुरू आहे। आणि म्हणतो की अरे दादा चल ना, अरे मॉमला काहीतरी होतंय, ती खूप कसं करते काय माहिती, चल लवकरात लवकर, तिला खूप त्रास होतोय। दादा हे बघ, मला काही सुधरत नाही, लवकरात लवकर ये। तेव्हा समर म्हणतो की काकू काय झालं तुला? अचानक मात्र काकूला काय झालं? आलो मी असे बोलून आता समर धावतच बाहेर येतो। नक्की काय झालं असेल काकूला? आणि आता मलिका प्रॅक्टिस करत असते, डोकं आपलं भिंतीवर जरा आपटून घेत असते। आणि अगं मलिका, तुला हे तर करताच आलं पाहिजे। म्हणून आता अंशुमन धावतच येतो। तर अंशुमन म्हणतो की मॉम, अगं दादा आलेला आहे। समर आता आलेला आहे बघून मलिका विचारते की कुठे आहे? अंशुमन म्हणतो की आलाच असेल। आणि तेवढ्यात मात्र आता ती जोरजोराने भिंतीवर डोकं आपटून घेण्याचा प्रयत्न करत आहे। आता मात्र अंशुमन जोरजोराने ओरडतो की अगं मॉम, तुला काय होतं? मलिका आता जोरजोराने डोकं आपटून घेत असते। हे सगळं त्यांचं आता एक नाटक सुरू असतं। आणि तेवढ्यात समर तेथे येतो। समर म्हणतो की काकू काय झालं? आणि तेवढ्यात तेथे स्वानंदी सुद्धा येते। स्वानंदी म्हणते की एक मिनिट काकू, काय झालं तुम्हाला? अंशुमन धरण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणतो की मॉम, ए मॉम। तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अरे मला काही सुचत नाही, असं वाटतं की डोकं फोडून टाकावं, नक्की काय झालं असेल तेच मला कळेना। तेव्हा अंशुमन आता रडण्याचं नाटक करतो। अगं मॉम, असं काय होतं तुला? प्लीज असं काही करू नको। आणि तेवढ्याच समर म्हणतो की असं अचानक काय झालं? कधीपासून डोकं दुखत आहे? तर लगेच आता मलिका नाटक करत म्हणते की अरे संध्याकाळपासून दुखतंय। समर म्हणतो की अगं काकू, तेव्हा सांगायचं ना, आणि काय झालं? तर लगेच आता मलिका म्हणते की अरे मला असं वाटलं होतं की गोळ्या घेतल्यानंतर फरक पडेल, परंतु कसला फरक आणि कसलं काय? मी बाम सुद्धा लावला पण नाही थांबत, डोक्याला हात लावते आणि आई ग करत असते। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की कदाचित तुम्हाला मायग्रेनचा त्रास होत असेल। सर मलिका म्हणते की छे, मला कसला तो त्रास? एवढं काही नाही आणि एवढं छोटं काही नाही, आणि मला तर असं वाटतं की माझ्या डोक्यामध्ये गाठ आलेली आहे वाटतं। तेव्हा आता समर म्हणतो की काकू, अगं तू काय बोलतेस? अगं असं काही झालेलं नसेल। तेव्हा आता मलिका जोरात ओरडते की समर, मला सहन होत नाही। तेव्हा आता समर जोरात ओरडतो की म्हणतो की काकू, असलं काही करायचं नाही, आणि जर तुला काही झालं तर काय करायचं? असं काही करू नको। समर म्हणतो की अगं हे बघ, आत्ताच्या आता आपण डॉक्टरांकडे जाऊयात। काकू म्हणते की नकोय, मला डॉक्टर वगैरे काही नकोय। समर म्हणतो की काकू, मी तुझ्या सोबत आहे, चल डॉक्टरांकडे। तर लगेच आता मलिका म्हणते की नकोय, अरे जर मला काही झालं तर माझ्या अंशूकडे कोण बघेल? आणि म्हणून जोरजोराने आता रडण्याचं नाटक करत आहे। आता मात्र समर म्हणतो की काकू चल ना। आणि कसं बसं मात्र आता काकूला ते हॉस्पिटलला घेऊन जातात। काकूला तर हेच हवं असतं, कारण स्वानंदी आणि समर एकत्र येऊ नये यासाठी तिचं हे नाटक चालू असतं। आता ते सगळेजण आता हॉस्पिटलला गेल्यानंतर मात्र समरला आता खूप टेन्शन आलेलं असतं, आणि त्याहून स्वानंदी आता विचार करत असते, आणि सगळेजण मात्र हॉस्पिटलला गेलेले आहेत। तेव्हा आता लगेच स्वानंदी म्हणते की काकूला नक्की असं अचानक काय झालं असेल? नक्की काही होतं का त्यांना, की त्यांचं डोकं दुखतं, की ते नाटक करत होत्या? असा विचार करत असताना तेवढ्यात येते आता अंशुमन धावतच येतो। अंशुमन स्वानंदीकडे बघत असतो आणि हसतोय। अंशुमन म्हणतो की काय, कसला विचार करत आहात? मॉम नाटक करत आहे हेच तुला वाटत होतं ना? हे बघ, नाटक करत असेल आणि नसेल पण माहिती नाही, परंतु हे बघ,
तुमच्या रोमॅन्टिक आता याच्यामध्ये मी डिस्टर्ब तर केलं, म्हणजे तुमच्या प्रेमाच्या मध्ये मी आलो, तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही रे, अरे तू वेडा आहेस, आमच्या प्रेमाच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, कारण आमच्या प्रेमामध्ये खूप ताकद आहे आणि तुझी तर तेवढी पात्रता सुद्धा नाही. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की मी तुला सांगितलेलं आहे की तुम्ही 6 महिन्यानंतर वेगळे होणार आहात, हे माझं चॅलेंज जर तुझ्या लक्षात असेलच, हे सगळे माझे शब्द आहे तर ते लक्षात ठेवा. स्वानंदी ऐकून घेते आणि म्हणते की कावळ्याच्या शेपाने गाय मरत नसते, आणि मुळात म्हणजे आमचं नातं आणि आमचं प्रेम इतकं तकलादू नाही. ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालं असेल, आता मात्र आमची परिस्थिती जी काही आहे ती बदललेली आहे, त्यामुळे मी इतकं ठामपणे सांगू शकते यामध्येच आता देवाची काहीतरी योजना आहे. आम्ही नक्की एकत्र येऊ शकतो आणि बघूयात देवाच्या पाठिंबा कुणाला आहे. जो काही आमचं प्रेम आहे, बघूयात आमचं प्रेम खोटं ठरतं की हा जो काही मायलेकांनी तुम्ही आता खोटेपणा चालवलेला आहे तो अगदी खरा ठरतो. नंतर आता दुसऱ्या दिवशी स्वानंदी छान तयार होते, देवासमोर येते, देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा, मला माहिती नाही की मागच्या जन्मी मी कोणतं पुण्य केलं होतं म्हणून राजवाड्यांसारखा मला नवरा मिळाला, आणि हे फक्त देवा, त्यांचं प्रेम माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि फक्त त्या प्रेमाला जपण्याची ताकद मला दे. तेव्हा आता समरने आता रूम मध्ये गाणी लावलेले असतात आणि मस्त तो गाणी रोमॅन्टिक ऐकत असतो, आणि तेवढ्याच स्वानंदी आत येते. स्वानंदी आपले केस ओले आहे तर ते कोरडे करत असते आणि समर रोमॅन्टिक होत तिच्याकडे बघत असतो. स्वानंदीचं लक्ष जातं आणि स्वानंदी सुद्धा आता रोमॅन्टिक होत आता समरकडे पाहत असते. तेव्हा समर मात्र स्वानंदीच्या जवळ येतो आणि स्वानंदीकडे बघत मात्र तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट अलगद बाजूला करतो आणि रोमॅन्टिक होऊन तिच्याकडे पाहतच असतो. स्वानंदी विचारते की काय झालं, तुम्ही असं का बघतात? समर म्हणतो की मी माझ्या बायकोकडे बघतो, सुंदर बायकोकडे, आणि तो आय लव्ह यू म्हणतो. स्वानंदी खूपच हसते आणि ती सुद्धा म्हणते की आय लव्ह यू टू यू. तेव्हा समर तिला जवळ घेतो. स्वानंदी म्हणते की अहो थांबा, दार उघडं आहे. समर म्हणतो की कोणी येणार नाही आणि अलगद तो तिला धरतो आणि तेवढ्यात तो स्वानंदीचा किस घ्यायला जाणार, तोच लगेच मलिका धावतच येते समर करत, आणि समर आता आणि स्वानंदी कावरी बावरी होतात आणि बाजूला होतात. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अरे समर स्वानंदीकडे बघत असतो आणि अरे खरंच समर, मी नॉक करून यायला हवं होतं आणि मी विसरूनच गेले, आता मात्र मी तुमच्या खोलीमध्ये नॉक करून यायला पाहिजे, आता यापुढे तसंच करावं लागेल. समर विचारतो की काकू तब्येत कशी आहे आता तुझी? तर काकू म्हणते की अरे बरं आहे, तू मला हॉस्पिटलला घेऊन गेला होता म्हणून जरा बरं वाटलं. त्यानंतर मात्र स्वानंदी विचारते की काकू काय झालं होतं असं अचानक, का डोकं दुखलं तुमचं? त्यावरती आता मलिका म्हणते की माहिती नाही. समोर म्हणतो की हो ना, डॉक्टरांनी आता म्हणजे काही टेस्ट केल्या, त्यानंतर मात्र निदान कळालं की काहीतरी आता हेवी अशी ऍसिडिटी झाली असेल. किंवा आता मलिका म्हणते की हो, औषध दिलेली आहे त्यामुळे मला आता बरं वाटतं जरा. समोर म्हणतो की काकू ती औषध वगैरे आता वेळेवर घेत जा. बस मलिका म्हणते की हो समोर नक्कीच घेत जाईल. स्वानंदी म्हणते की जरा पथ्य सुद्धा पाळा जमलं तर, कारण असं मसालेदार आणि काही असे तेलकट वगैरे तब्येतीसाठी तुमच्या चांगलं नाही. त्यानंतर आता समर विचारतो की काकू मला सांग की तू कशासाठी आली होतीस? तेव्हा आता मलिका म्हणते की सांगायचं राहूनच गेलं, कारण निकिता आलेली आहे खाली आणि काही माणसांना घेऊन आली. आणि तर समर विचारतो की कोण माणसं? निकिता आता कशासाठी आली? तर मलिका म्हणते की ती काहीतरी म्हणत होती की तुमची पहिली रात्र, सुहाग रात्र वगैरे, मला माहिती नाही नक्की तिचं काय चालू आहे आणि मला तर बोलायला सुद्धा लाज वाटते, परंतु आजकालच्या मुलींना लाज कशी वाटत नसेल. स्वानंदी मात्र हसते आणि लाजत असते. ती खाली पाहत आता समरकडे पाहते. समर म्हणतो की आमची पहिली रात्र, आणि तो तिच्याकडे बघतोय. तेव्हा मात्र आता लगेच स्वानंदी लाजते आणि म्हणते की मी आलेच. तेव्हा मलिका म्हणते की अगं बाई, म्हणजे स्वानंदी सुद्धा आता लाजायला लागली तर, आणि हे सगळं काही उघड्यावरच चालू आहे. बरं झालं माझा जन्म ह्या वेळेत झाला नाही. त्यानंतर आता इकडे निकिता सगळं काही डेकोरेशनचं सामान घेऊन आलेली आहे. आजी तिला म्हणते की अगं निकिता तिकडे ठेवते सगळं सामान, इकडे कुठे ते सामान? तर निकिता म्हणते की अगं ते उतरवतात, अजून बाकी भरपूर सामान आहे आणि ते तिकडे गेटवर उतरवतात, आणि हे पण त्यांनी भरपूर सामान आणलेलं आहे, तू काही काळजी करू नकोस. जास्तीत जास्त मात्र आता लाल गुलाबाची फुलं ते वापरणार आहेत, म्हणजे सगळी रूम कशी अशी रेड मस्त वाटली पाहिजे. आजी म्हणते की हो ना, इतकी फुलं म्हणजे लावतो नंदू आणि पिंट्याला असंच वाटलं पाहिजे की आपण मात्र घरामध्ये रूम मध्ये नाही तर बागेमध्ये आहोत असं वाटलं पाहिजे. निकिता म्हणते की मागच्या वेळेस मात्र मी त्यांची जशी काही पहिली रात्र करायची ठरवली होती आणि त्या स्वानंदीला मात्र मी आता जसा दुधाचा ग्लास वगैरे घेऊन पाठवलेला होता, मग तसं काही करू का? जी म्हणते की लवकरात लवकर सांग नंदूला
निकिता की आजीला परतवंड हवं आहे आणि ते हल्लीचं मुलं काय करतात बरं, ते काय करतात मला त्याचं नावच येत नाही. कारण आमच्या वेळेस आता गंमत म्हणून आमच्या म्हणजे काही मुलांनी आता चादरीखाली असे भाजलेले पापड ठेवले होते. आजी लाजतच सांगत असते की अगं निकिता काय सांगू, बसल्या बसल्या आमची इतकी फजिती झाली ना. किंवा आता निकिता म्हणते की खरंच तुमची पिढी म्हणजे मग आता आपण असंच करूयात, म्हणजे समर आणि स्वानंदीला पहिली रात्र कायम लक्षात राहिली पाहिजे. आणि हे बघा स्वानंदी मात्र आता त्यांच्या मागून येऊन हे सर्व ऐकत असते. निकिता म्हणत असते की मागच्या वेळेस मात्र मला त्यांच्या खूप दोघांना विनवण्या कराव्या लागल्या होत्या, पण यावेळेस मात्र आता आजी म्हणते की आता मात्र त्यांच्या आपल्याला विनवण्या कराव्या लागतील की दार उघडा म्हणून. आता मागच्या वेळेस मात्र असं नव्हतं आणि यावेळेस मात्र आता आपल्याला दार उघडण्यासाठी त्यांना म्हणावं लागेल. आता स्वानंदी म्हणते की काय तुम्ही माझ्या मागे हे सगळं बोलत असतात. तर निकिता म्हणते की अगं कसं वाटलं, छान वाटलं ना, आणि तुमची पहिली रात्र आपल्याला आता साजरी करायची आहे, त्यामुळे सगळं काही छान असं झालंच पाहिजे. त्यानंतर मात्र आता इकडे समर तसंच उभा असतो. मल्लिका विचारते की काय झालं समर, तू असं का उभा आहे, काही बोलत नाही. म्हणजे घरामध्ये असं सगळेजण तक्रारी केल्यासारखं जसे उभे राहतात ना, अगदी तसंच उभं आहे, नक्की काय झालं बरं. तेव्हा आता मल्लिका म्हणते की अरे सहज विचारलं, कारण निकिताचा उत्साह पाहिला ना, त्यामुळे मला असं वाटलं की नक्की तू बरं आहे की नाही. पण म्हणतो की जाऊन दे, निकिता कशी आहे आपल्याला तर माहितीच आहे. तर मल्लिका म्हणते की मला तर विशेषच वाटलं, कारण तुमची पहिली रात्र आहे आणि हे सगळं वगैरे वगैरे म्हटल्यानंतर बघ ना, अरे किती अवघड वाटतं, लोक काय म्हणतील बरं याचा विचार केलास का. आणि तुला माहिती होतं की निकिता असं काही करणार आहे ते. तेव्हा समर नाही असं म्हणतो आणि निकिताचं हे वागणं जरा खरंच मला सुद्धा वॉडच वाटतं, कारण आता तिने असं काहीतरी तुमच्याबद्दल करावं का. तेव्हा समर म्हणतो की सगळं काही गंमत म्हणून चाललेलं आहे. तेव्हा मल्लिका म्हणते की गंमत कसली, हे बघ अरे निकिताचं खरंच मला जरा वेगळंच वाटतं, कारण तिला म्हणजे अंशुमन आणि सुष्मिता दोघांसाठी असं काहीतरी करावं असं वाटलं नाही का. अरे ते तर नवीन जोडपं आहे, त्यांचं नवीन नुकतंच लग्न झालेलं आहे, मग त्यांच्यासाठी असं काहीतरी तिने करायला हवं होतं. तुमचं म्हणजे तुमच्या लग्नाला आता बरीच दिवस झाली, हे बघ तुमचं तसं वय सुद्धा नाही, लोक काय म्हणतील याचा विचार केलास का. तेव्हा आता समरला काय बोलावं आणि काय नाही सुचतच नसतं. तो डोक्याला हात लावतो. मल्लिका म्हणते की मला माहिती आहे की तुला आवडलंच नसेल, कारण हे जे काही आहे ते सगळं काही जरा वेगळंच वाटतं, म्हणजे तुमची पहिली रात्र वगैरे सगळं काही वेगळंच वाटतं. हे बघ तू मात्र असं भावंडांचं सुख आहे ते ओरबडून घेणारा नाही, तुला हे आवडलं नसणारच मला माहिती आहे, पण हे सगळं निकिताला सुद्धा समजायला हवं. आणि तुला काही वेगळं वाटलं का समर, जाऊन दे, जे माझ्या मनात आलं तर ते मी मात्र बोलले, प्लीज तू मात्र वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ मी जरा जास्त बोलले असेल तर त्याबद्दल सॉरी. तेव्हा लगेच आता समर काही बोलत नसतो, त्याला काय बोलावं तेच काही कळत नसतं. त्यानंतर मात्र आता इकडे निकिता आताच्या सगळ्या डेकोरेशन वाल्यांना म्हणते की हे बघा दादा, डेकोरेशन मात्र जास्तीत जास्त आता हे रेड वगैरे पाकळ्या वापरायच्या आहे, यामध्ये मात्र बोट्स असे वापरायचे, ह्या कपलसाठी बोट्स खूप महत्वाचे आहेत. तेव्हा आता स्वानंदी हसत असते. स्वानंदी म्हणते की निकिता ताई अहो काय बोलतात तुम्ही, गप्प बसा ना. तर स्वानंदी आता हसत असते, आजी सुद्धा खूप हसत असते आणि स्वानंदी खूप लाजत आहे. निकिता म्हणते की अगं नको इतकी चिडू, आणि ह्या डेकोरेशनचं काय, हे करू की नको, ते तुमची पहिली रात्र आपल्याला साजरी करायची आहे आणि तुला चालेल का. आणि तेवढे तेथे समर येतो. स्वानंदी मात्र लाजत असते, मल्लिका त्याच्या मागेच असते. समर विचारतो की हे सर्व काय आहे. तेव्हा निकिता म्हणते की बरं झालं अरे तू आलास आणि तुला मात्र ज्या कॅन्डल्स आहेत तर त्या चालतील की साध्या अरेंज करायच्या, मी साध्या सुद्धा मागवलेल्या आहेत म्हणतो की. तेव्हा समर म्हणतो की अगं निकिता हे काय करतेस तू, काही गरज नाही, हे काही तू करू नकोस. तेव्हा आता स्वानंदी उभी राहते तर मल्लिका काकूला आनंदच होत असतो. तर निकिता विचारते की अरे म्हणजे काय. तर समर म्हणतो की मी सांगतो म्हणून. मुळात म्हणजे हा सगळा घाट तुम्हाला विचारून घातला पाहिजे होता, आणि हे सगळं तू कुणाला विचारलं, हे सगळं नकोय मला. आणि आमच्या दोघांचं हे वय आहे का, माझं वय 45 आणि त्यांचं सुद्धा वय 45 असेल, या वयामध्ये हे सगळं कसं व्यवस्थित दिसेल, कसं साजरी करायचे हे सेलिब्रेशन वगैरे पहिली रात्र. आणि तेवढ्यात मात्र आता निकिता म्हणते की काय बोलतो समर, अरे तू वयाचा कधीपासून विचार करायला लागला, ते प्रेमामध्ये कुठे आपण वय बघत असतो का. त्यामुळे हे बघ आता मात्र मी ऐकून घेणार नाही आणि त्या माणसाला म्हणते की तुम्ही कामाला लागा. तर आता समर म्हणतो की निकिता हे बघ मी तुला नको म्हणतोय. तेव्हा आजी आणि स्वानंदी यांना वाईट वाटत असतं. तर लगेच निकिता म्हणते की हे बघ समर, जी काही पहिली रात्र होती ती पहिली होती, त्यावेळेस सगळं काही चुकलं होतं, पण आता मात्र तू सगळी सुरुवात आहे ती खूप छान केलेली आहे. तू तुझ्या मनातील भावना आहे तर तिला किती छान पद्धतीने मात्र सांगितलं, मग त्याचं सेलिब्रेशन व्हायला नको का. हे बघा सगळं काही नॉर्मल व्हायला हवं, त्यामुळे तुम्ही सुद्धा नॉर्मल अशी पहिली रात्र साजरी करा. तेव्हा लगेच आता समर निकिताला ओरडतो आणि म्हणतो की हे बघ काही नॉर्मल वगैरे नाही आणि यातलं मला काही करायचं नाही, हे लक्षात ठेव.
हे सगळं कॅन्सल करून टाक. तेव्हा आता निकिता म्हणते की असं कसं कॅन्सल करायचं, अरे मी यांना पैसे दिलेले आहेत आणि मी कॅन्सल कसं करू शकते, सगळं सामान आलेलं आहे त्यामुळे आता कॅन्सल नाही होऊ शकत. तेव्हा आता समर म्हणतो की मी कुठे तुला काय म्हटलो की असं कॅन्सल कर, हे सगळं काही तू अंशुमन आणि सुष्मितासाठी सुद्धा करू शकते. तेव्हा लगेच आता निकिता म्हणते की काय बोलतोस, नवीन नवीन लग्न झालेलं जोडपं आहे, आपण त्यांची हौस पुरवूयात. आता मलिका मुद्दाम आता सगळ्यांच्या समोर म्हणते की समर, अरे अंशुमनसाठी ही सगळी तयारी करण्याची काही गरज नाही, मी समजावेल त्याला, उगाच मात्र अंशुमनमुळे सुष्मितामुळे तुझ्यात आणि सोनदीमध्ये वाद नकोय. तेव्हा समर म्हणतो की काकू आमच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही, मला पूर्ण खात्री आहे की सोनंदी मॅडमला माझा निर्णय आवडला असेल, त्यांना सुद्धा हेच हवं असेल की अंशुमन आणि सुष्मिता यांची पहिली रात्र साजरी करावी, हो की नाही सोनंदी मॅडम, बरोबर आहे ना. म्हणून सोनंदीला विचारतो, सोनंदी हो असं म्हणते आणि समर म्हणतो की बास आता विषय संपला. आजी म्हणते की असं कसा विषय संपू शकतो, सोनंदी आता नाहीच म्हणणार, परंतु तू कशाला आडमुठेपणा करतोस बरं. समर म्हणतो की मी कुठे आडमुठेपणा करतो, आपल्या घरामध्ये फक्त नवीन लग्न झालेले जोडपं आहे, तर त्यांच्या या सगळ्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला हवे, त्यांच्यासाठी हे सर्व करा. तर आजी म्हणते की अरे हो तू त्यांच्यासाठी सुद्धा हे सर्व कर, पण आपल्याला काय कमी आहे, पण तुम्ही दोघ जण असे मन का मारतात, हे बघ आजी मला हा सगळा बालिशपणा वाटतो. तेव्हा लगेच आजी म्हणते की नाही रे, हा सगळा बालिशपणा नाही, हे बघ आजी मला जाण्यासाठी उशीर होतोय, मी येतो, आणि सोनंदी मॅडम मी येतोय असे बोलून आता तो निघून जातो. आजी म्हणते की बघितलंस ना, हट्टीपणाचा नुसता कळस करतोय, थोडीशी सजावट केली असती तर काय बिघडलं असतं, पावळट कुठला, उगीच आपलं, असे बोलून आजी त्या रूम मध्ये निघून जाते. मलिका लगेच सोनंदीच्या बाजूने मुद्दाम म्हणते की बघितलंस ना सोनंदी, अगं निकिताने एवढं सर्व काही केलं पण तो लगेच नाही म्हटला, याचं हे असंच असतं, एक नंबरचा हट्टी आहे. हे बघ निकिता, अगं तुला सुद्धा काय गरज होती, तुला तर माहितीच आहे की ह्या दोघांचं वय आहे का हे सर्व करण्याची, समरला नाही आवडत तर सोडून दे, तू कशाला हे सर्व मुद्दाम करते. आता सोनंदी काकूकडे पाहत असते आणि काकू मात्र सोनंदीकडे पाहत असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.